एक महत्वाची बातमी समोर येते। अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। एक महत्वाची घडामोड या संपूर्ण मोर्चाच्या संदर्भातील अविनाश जाधव यांना अखेर पोलिसांनी सोडलेला आहे। रात्री 3:30 वाजता त्यांना पोलिसांनी ठाण्यामधून ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। मोर्चा सुरू होण्यापूर्वीच काल रात्री नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या आणि तेव्हा अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मोर्चापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र आता अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। पानसे जे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी मनसेची भूमिका स्पष्ट केलेली होती। आग्रही मागणी होती अविनाश जाधव यांना सोडण्यात यावं आणि त्यानंतरच या मोर्चाची सांगता होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। अखेर अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेलं आहे, त्यामुळे काही वेळात ते सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी येतात का आणि तिथे दाखल होत मोर्चामध्ये सहभागी होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे मनसेचे काही महत्त्वाचे नेते हे मोर्चा स्थळी दाखल होण्यासाठी रवाना झालेले आहेत। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे मीरा रोडच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र एक महत्त्वाची घडामोड अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती, नोटिसा सुद्धा बजावलेल्या होत्या आणि त्याचमुळे अविनाश जाधव यांना 3:30 वाजता रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि अविनाश जाधव यांना सोडण्यात यावं यासाठी मनसेचे कार्यकर्ते नेते हे आपली भूमिका स्पष्ट करत होते। काही झालं तरी चालेल, मात्र मोर्चा मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मनसेची होती आणि यानंतर आता आपण पाहतो अविनाश जाधव यांना ताब्यात त्यांना सोडण्यात आलेलं आहे। जरी अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी सुद्धा आम्ही मोर्चा काही मागे घेणार नाही अशी भूमिका अगदी सकाळी सुद्धा मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केली आणि त्यांना सोडण्यात यावं या मागणीसाठी आम्ही विरोध दर्शवू असंही मनसेने सांगितलेलं होतं। अखेर अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेलं आहे। काही वेळापूर्वी एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करत असताना पानसे यांनी सुद्धा म्हटलेलं होतं अविनाश जाधव यांना सोडावं ही आमची मागणी आहे आणि तोपर्यंत हा मोर्चा सुरू राहील। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेलं आहे। नक्कीच अविनाश जाधव यांना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलं होतं। पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। मीरा रोड मध्ये आंदोलनास्थळी येऊ नये म्हणून त्यांना काल आणि त्यांच्यासोबत मनसेचे शहर प्रमुख राणे यांना दोघांना शहरात 24 तासासाठी बंदी घालण्यात आलेली होती। मात्र त्या अगोदरच मोर्चाच्या अगोदरच अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना मांडवी पोलीस ठाणे विरार जवळचं मांडवी पोलीस ठाण्याच्या मध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं। मात्र आता काही वेळापूर्वी त्यांना सोडण्यात आलेले आहे। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घटना अशी झालेली आहे की मीरा रोड या ठिकाणी जो सर्वपक्षीय मराठी मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चा ज्यावेळी इथे स्थानकावर आला, मीरा रोड स्थानकावर आला, त्यावेळी मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते। मात्र प्रताप सरनाईक हे आंदोलनास्थळी आले असता सुरुवातीला त्यांनी टोपी परिधान केली, मात्र या आंदोलकांचा प्रचंड जनक्षोभ बघता प्रताप सरनाईक यांना काढता पाय घ्यावा लागला। या ठिकाणी ते भाषण करणार होते, मात्र स्थानिक आंदोलकांनी त्यांच्या विरोधात थेट घोषणाबाजी केली। प्रचंड जनसमुदाय असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस, आंदोलक आणि माध्यमांचे प्रतिनिधी असा एकच गदारोळ निर्माण झाला होता। त्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री प्रताप सरनाईक यांना त्या ठिकाणावरून जाण्यास सांगितलं। यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली। प्रताप सरनाईक यांना सभेला संबोधन करायचं होतं, मात्र असा कोणताही ते संबोधन करत असतानाच मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि अक्षरशः मोठ्या गदारोळात प्रताप सरनाईक यांना या आंदोलनाच्या ठिकाणावरून बाहेर जावं लागलेलं आहे। मनोज, आणखी एक महत्त्वाचं या मोर्चेकरांचं नेमकं म्हणणं काय होतं, त्यांनी का नेमका विरोध दर्शवलेला आहे, त्यांची भूमिका काय होती? नक्कीच प्रताप सरनाईक हे सरकारमधले मंत्री असताना देखील आणि मीरा भाईंदरचे प्रतिनिधित्व करत असताना या मोर्चाला मराठी मावळच्या मुद्द्यावर हा मोर्चा सुरू असताना या मोर्चाला परवानगी नाकारली होती। याशिवाय मराठी भाषेचा वाद आहे त्याला राजकीय रंग देण्यात आल्याचं येथे जमलेले सर्व पक्षीय जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं होतं आणि जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरून झालेला वाद होता तेव्हा इतर भाषिकांनी जो 3 तारखेला मोर्चा काढला त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। त्या संदर्भात
कुठलंही पत्रक दिलेलं नव्हतं आंदोलकांनी। मात्र आजच्या आंदोलनाबाबत मराठी एकीकरण समिती असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चासाठी परवानगी मागितली होती। मात्र ती परवानगी नाकारली आणि आंदोलकांची धरपकड पहाटेपासूनच सुरू केली होती, याचा निषेध केला होता। आणि त्याचबरोबर जी आंदोलकांची धरपकड सुरू झाली आणि मराठी भाषेसंदर्भात जे विरोधक आक्षेपार्ह विधानं करत होते त्याबाबत या आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक ज्यावेळी घटनास्थळी आले तेव्हा त्यांना त्यांची संबोधन करायचं होतं सभेला। मात्र त्यावेळी आंदोलकांनी याच विरोधात निषेधात मोठ्या घोषणाबाजी केली आणि मोठा गदारोळ झाला। त्यामुळं मंत्री प्रताप सरनाईक यांना त्या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला आहे। अगदी मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर प्रताप सरनाईक हे काही वेळापूर्वी मोर्चामध्ये सहभागी झाले। 50 खोकेच्या मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर मात्र एकंदरीत स्थिती पाहता पोलिसांनी त्यांना सल्ला दिला आणि मोर्चामधून सरनाईक यांनी काढता पाय घेतलेला आहे। आंदोलनाच्या स्थळावरून, मोर्चाच्या ठिकाणावरून त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। त्या ठिकाणावरून ते आता रवाना झालेले आहेत। या मोर्चाला समर्थन दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी खरं तर ते पोहोचलेले होते। मात्र सहभागी होण्यापूर्वीच इथल्या मोर्चेकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध दर्शवला। दरम्यान प्रताप सरनाईक आंदोलनामध्ये पोहोचताच आंदोलक प्रचंड आक्रमक झाले। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी सरनाईक यांच्यावर बाटली सुद्धा भिरकावलेली आहे। तर त्यावेळी नेमकं काय घडलं याची दृश्य आपण पाहतोय। प्रताप सरनाईक आंदोलनामध्ये पोहोचताच आंदोलक प्रचंड आक्रमक झाले। जोरदार घोषणाबाजी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी सुरू होती आणि याच दरम्यान सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय। सरनाईक गो बॅक अशा सुद्धा घोषणाबाजी या ठिकाणी सुरू होत्या आणि त्यांना कडाडून विरोध दर्शवल्यानंतर या मोर्चाच्या स्थळावरून त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। काही वेळापूर्वीच ते मोर्चाच्या ठिकाणावरून रवाना सुद्धा झालेले आहेत। पोलिसांनी त्यांना तसा सल्ला दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून ते रवाना झालेले आहेत। खरं तर अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया या मोर्चेकरांनी व्यक्त केलेल्या होत्या। जेव्हा सरकारचा GR निघाला त्यावेळी मात्र तुम्ही आपली भूमिका स्पष्ट केली नाही। सरकारमध्ये असताना जर तुम्हाला मतं पटत नव्हती तेव्हा तुम्ही भूमिका स्पष्ट करणं अपेक्षित होतं। मात्र आता तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात आणि याच भूमिकेवरनं संताप व्यक्त करण्यात आलेला होता। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आंदोलकांनी सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावण्याचा प्रयत्न केला। कोणताही इतर प्रकार घडण्याआधीच मात्र पोलिसांच्या सल्ल्यानुसार प्रताप सरनाईक हे या मोर्चाच्या ठिकाणावरून रवाना झालेले आहेत। तर मोर्चाच्या संदर्भातील एक महत्त्वाची घडामोड, अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं मोर्चाच्या पूर्वी, मात्र आता अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। अविनाश जाधव यांना जोपर्यंत पोलीस सोडत नाही तोपर्यंत मोर्चाची सांगता होणार नाही किंवा हा मोर्चा सुरू राहील अशी स्पष्ट भूमिका मनसेनं जाहीर केलेली होती। आता पोलिसांनी त्यांना सोडलेला आहे। खरं तर रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। पहाटे 3:30 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानावरून काल नोटीस बजावण्यात आलेली होती आणि मोर्चा सुरू होण्यापूर्वीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मात्र आता पोलिसांनी त्यांना सोडलेलं आहे। मीरा भाईंदर परिसरामध्ये त्यांना प्रवेश बंदी घालण्यात आलेली होती। आता ती बंदी सुद्धा, तो निर्णय मागे घेण्यात येतो का आणि काही वेळांनी त्या मोर्चामध्ये ते सहभागी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण दुसरीकडे मनसेचे 2 महत्त्वाचे नेते असलेले संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झालेले आहेत। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट, अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेला आहे। जोपर्यंत अविनाश जाधव यांना सोडत नाही तोवर हा मोर्चा सुरूच राहील, आमचा विरोध हा कायम राहील अशी भूमिका मनसेनं स्पष्ट केली आणि या आक्रमक भूमिकेनंतर आता पोलिसांनी अविनाश जाधव यांना सोडलेलं आहे। तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। प्रताप सरनाईक हे मोर्चाच्या ठिकाणी जेव्हा दाखल झाले तेव्हा मात्र आंदोलक हे प्रचंड आक्रमक झाले। त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली।
संवाद साधण्याचा आणि तिथे शांतता राखा असा संदेश देण्याचा प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केला, मात्र तो खोडून काढत या सर्व आंदोलकांनी त्यांना विरोध दर्शवला। सरनाईक गो बॅक अशा घोषणाबाजी सुद्धा या परिसरामध्ये सुरू होत्या। या मोर्चाला समर्थन दर्शवण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि मराठी एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी मी इथे आलेलो आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। तर अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत पोलीस स्टेशन परिसरामधून ते आता तिथून निघत आहेत। पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं ठाण्यामधून, ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानामधून। आणि तर अविनाश जाधव यांना आता अखेर पोलिसांनी सोडलेलं आहे। जोपर्यंत अविनाश जाधव यांना सोडलं जात नाही तोपर्यंत आमची आक्रमक भूमिका कायम राहील, हा मोर्चा सुरू राहील। मीरा भाईंदर मधून आम्ही पाय काढणार नाही, हा मोर्चा इथेच राहील असं मनसेनं स्पष्ट केलं। तर थोड्याच वेळात मीरा रोडच्या आंदोलनामध्ये ते दाखल होणार आहेत अशी माहिती मिळतेय। अविनाश जाधव हे सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी होतील। पोलिसांनी त्यांना सोडलेलं आहे आणि त्यानंतर मीरा रोडच्या आंदोलनामध्ये ते सुद्धा सहभागी होतील। दुसरीकडे मनसेचे 2 महत्त्वाचे नेते सुद्धा या मोर्चासाठी रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे सर्व महत्त्वाचे नेते या आंदोलनस्थळी आपल्याला पाहायला मिळतील। अविनाश जाधव हे सुद्धा आता पोलीस स्टेशनच्या परिसरामधून रवाना झाल्यानंतर अगदी काही वेळात मीरा भाईंदर मधील या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत, या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे अतिशय आक्रमक अशी भूमिका मनसेनं धारण केल्यानंतर आता पुढील नेमकं चित्र कसं असेल, कारण राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक झालेली आहे। आज आम्ही दाखवणार होतो, परंतु हरकत नाही, मराठी माणूस एकवटला, रस्त्यावर उतरला आणि याच्यापुढे कोणी हिंमत नाही करणार नाही। कारण मला पोलिसांची भूमिका मुंबईवरून सुद्धा संदीप देशपांडे असतील, अविनाश हे आपलं नितीन सरदेसाई असतील, हे सुद्धा रेल्वेने निघाले आणि प्रताप सरनाईक हा आता मोर्चामध्ये गेला, तिथं जय गुजरातच्या सुद्धा घोषणा दिली आणि बाहेरचे लोक आले असं म्हटलं, बाहेरचे लोक आले। मला प्रताप सरनाईक बोलतात बाहेरचे लोक आले। मला माझं मत असं आहे की आम्ही स्थानिक लोकांनाच घेऊन मोर्चा काढत होतो ना, सरकार। आणि काल रात्रीपासून पोलिसांच्या माध्यमातून आमच्या मराठी कार्यकर्त्यांवरती अन्याय चालू आहे। मी प्रताप सरनाईकांची स्टेटमेंट पाहिली, कोण मोर्चा अडवतो मी येतो, पण एक साधं त्यांनी तिथल्या कमिशनरला जर फोन केला असता आणि मोर्चा काढा दिला असता तर त्यांना परत जायची वेळ आली नसती। प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री आहेत, ते एक स्टेटमेंट देतात, मुख्यमंत्री एक स्टेटमेंट देतात आणि त्यांना हे वातावरण चिघळवायचं आहे आणि ह्या महाराष्ट्राची वाट लावायची असं प्रकारचं माझं मत आहे। अच्छा, आपण बघतोय की सकाळपासून या मोर्चाला परवानगी मिळत नव्हती, मात्र मोठ्या संख्येनं मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी, तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले, त्यामुळेच मोर्चा काही प्रमाणात काही ना यशस्वी झाला। यशस्वी होणारच आहे, अजूनही मोर्चे निघतील जर ह्याच पद्धतीनं शासनाने जर अशाच पद्धतीनं मराठी माणसांना जर वागणूक द्यायचं ठरवलं। हा महाराष्ट्र आमचा आहे, आमचे 105 हुतात्मे या महाराष्ट्रासाठी आम्ही दिलेले आहेत। महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही, कुठलाही मराठी माणूस कुठल्याही पक्षाचा सहन करणार नाही। त्यामुळे शासनाला इशारा आहे की आपण वेळीच आपली बाजू व्यवस्थित मांडा आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित सूचना द्या। अजून देखील काही मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे, त्यांना सोडण्यात आलेलं नाही। मनसेचे नेते अविनाश जाधव ज्यांनी या पहिले आंदोलनाची हाक दिली होती ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत। आता इथल्या डीसीपीने आम्हाला येऊन जी माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यांना सोडलं, त्याशिवाय आम्ही हा विड्रॉ करणार नव्हतो आणि त्यांनी माहिती दिल्यामुळे आम्ही जनगण म्हणून राष्ट्रगीत म्हणून आम्ही हा मोर्चा विड्रॉ करतोय। अच्छा, म्हणजे या ठिकाणी मोर्चाची सांगता झाली आहे असं तुम्ही जाहीर करतायत, म्हणजे सगळ्यांनी केलेलं आहे। म्हणजे मी असं नाही की आमचे तिकडे जेवढे नेते होते जे मोर्चासाठी सामील झालेले त्या सगळ्यांनी जाहीर केलं, राष्ट्रगीत जाऊन आपण हा मोर्चा संपवूया। कारण ह्या सगळ्यांची मागणी होती की जे पोलिसांनी जे लोकांना अटक केली आहे, नेत्यांना अटक केली आहे, त्यांना ताबडतोब मुक्त करावं, नाही तर हा मोर्चा आम्ही विड्रॉ करणार नाही।
त्यामुळे डीसीपीने इथे येऊन सांगितल्यामुळे आम्ही हा विड्रॉ करतो. आपण बघतोय हा मोर्चाची सांगता झाली, मोर्चा मागे घेतो असं शिवसेनेचे नेते शिवसेना उबाटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या माध्यमातून सांगितलं जाते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे स्पष्ट करतायत की जोपर्यंत अविनाश जाधव या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या मोर्चाची सांगता होणार नाही. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.